नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या प्रभाग समितीच्या मासिक सभेत शहरातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न चांगलाच गाजला। विविध प्रभागांतील रखडलेल्या विकास कामांवर चर्चा सुरू असताना अनेक नगरसेवकांनी रस्त्यांची दुरावस्था, अपघातांची वाढती संख्या आणि प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यावेळी प्रभाग क्रमांक 19 नगरसेविका रुचिरा संतोष साळवे यांनी खड्ड्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरत अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला। सभेदरम्यान नगरसेविका साळवे यांनी सांगितले की स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावर रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्ते उखडून ठेवण्यात आले आहेत। मात्र त्यानंतर महिने कामे पूर्ण केली जात नसल्याने वाहन चालक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसंच पादचारी यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। पावसामुळे या रस्त्यांची आणखी दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने दररोज लहान मोठे अपघात घडत असल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलंय। प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती निष्पाप नागरिकांचे बळी घेणार आहात असा संतप्त सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला। रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत वारंवार सूचना देऊनही नागरिकांकडे गांभीर्याने पाहिलं जात नसल्यानं नागरिकांमध्ये संताप वाढत असल्याचं त्यांनी सांगितलंय। याचबरोबर शहरातील अनेक रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक आणि झेब्रा क्रॉसिंगचा अभाव असल्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलंय। शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच गर्दीच्या चौकांजवळ तातडीनं दर्जेदार गतिरोधक आणि स्पष्ट झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। नगरसेविका रुचिरा साळवे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात इशारा देताना म्हटलंय की लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका, आम्हाला हलक्यात घेऊ नका। आम्ही नागरिकांचे प्रतिनिधित्व करत असून त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाहीये। रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजवणे, वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना आणि विकास कामांची गुणवत्ता याबाबत प्रशासनानं तातडीनं ठोस कृती आराखडा राबवावा, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र लोक आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। दरम्यान प्रभाग सभेत उपस्थित इतर नगरसेवकांनीही रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांबाबत प्रशासनानं तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली। नागरिकांच्या जीविताची सुरक्षा लक्षात घेऊन खड्डेमुक्त रस्ते, दर्जेदार विकास कामं आणि जबाबदार प्रशासन ही काळाची गरज असल्याचं मत सभेत व्यक्त करण्यात आलंय। हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा उचलण्यासाठी उभी आहे। सभापती साहेब, आपला जो उड्डाण पूल आहे नाशिक रोडचा, तिथे अगर तुम्ही बघितलं असेल तर तिथे कॉन्ट्रॅक्टर्सनी अक्षरशः तो उड्डाण पूलचा जो रस्ता आहे तो खरडून ठेवलेला आहे आणि हे काय महिन्यांपूर्वीचं हे काम झालेलं आहे आणि आता ते कारण असं देत आहे की तिथे आपल्याकडे डांबर किंवा दुसरं काय मटेरियल टाकण्यासाठी ते आता उपलब्ध नाही आहे। तर माझा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की अगर त्यांच्याकडे पहिल्यापासूनच हे उपलब्ध नव्हतं तर त्यांनी हे खरडून का ठेवलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरनी, आणि प्रशासन याच्यावरती काय प्रश्न का बरं उचलत नाहीये? कारण ते खरडून ठेवल्यामुळे तिथे अतिशय गंभीर अपघात होत आहे, डेली ॲक्सिडेंट्स होत आहे आणि माझ्या प्रभागातला आता गोरेवाडीचा जो परिसर आहे, आमच्या प्रभागातल्या जो गोरेवाडीचा जो परिसर आहे तिथे गेटचं काम असल्यामुळे तो रूट आता बंद झाला आहे। तर आमच्या प्रभागातला हर एक नागरिक आता उड्डाण पुलावरतून ट्रॅव्हल करतो, तर तिथे स्टुडंट्स ट्रॅव्हल करतात, ओल्ड सिटीजन्स ट्रॅव्हल करतात आणि तिथे रोज अपघात होतो आणि पावसाळ्यामुळे तो अजूनही खराब झालेला आहे रस्ता। आता ते असे म्हणताय की तिथे आम्हाला काही मटेरियल नाही आहे उपलब्ध, काही टेंडर निघाले नाही आहे, तर मग तुम्ही काय म्हणजे प्रशासन काय करतं याच्यावरती? ते कॉन्ट्रॅक्टर्स ब्लॅकलिस्ट होत आहेत किंवा त्याच्यावरती काय कारवाई चालू आहे किंवा काय क्वेश्चन्स होत आहे? कारण अजूनसुद्धा तो रस्ता झालेला नाही आहे, तो JCBनी खरडून ठेवलेला आहे आणि खूप म्हणजे आमच्यासाठी खूपच। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।